यांनी उचलला, कात्रजला नेलं. आता त्यांचं म्हणणं काय की मुस्लिम समाजासाठी फक्त तुम्ही जे आता प्रश्न केला मला की सारसबाग हा टार्गेट होतोय का. सारसबागमध्ये टाळ्याचा गणपती हा आत्ता नाहीये, त्यावेळेला होता. आज माझं वय 38 आहे, म्हणजे 38 वर्षापूर्वी आता पण आहे. त्यामध्ये कोणी गोमांस किंवा मांसाहार कोणी घेऊन जात नाही. आत्ता पण तिथं पोलीस प्रोटेक्शन असतं, PMCचे कर्मचारी असतात त्या ठिकाणी, ते स्वतः चेक करतात. तिथे असल्या कुठलेही म्हणजे जेवणाचे पदार्थ वगैरे नाही. वरती पावभाजीचे दुकानं आहेत, म्हणजे भरपूर स्टॉल्स आहेत. त्या स्टॉलमध्ये सुद्धा लोक जाऊन तिथं डबे खातात. फक्त त्या एक दिवसाच्या काळात तिथलं आर्थिक जर तुम्ही उलाढाल पाहिजे तर ती कमीत कमी लाखोंच्या घरात होती. म्हणजे एक फक्त यांनी टार्गेटच्या चक्करमध्ये काय केलं की तिथलं आर्थिक नुकसान सुद्धा केलं त्यांनी. यांच्याकडे आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. यासाठी SDPI राष्ट्रीय दलित पॅंथर सेना आज या दिवशी 65च्या दिवशी आज आम्ही या मनपाच्या पटांगणात आलोय. भविष्यात जर ह्यांनी महापौरांना मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, जर यांनी यांचा काळा धंदा असा बंद केला नाही तर